आताची मोठी बातमी. मुंबईत उद्धव ठाकरेंचा महापौर. त्या एका खेळीने गेमच पलटला. भाजपाला मोठा धक्का. एकनाथ शिंदेंचे पत्तेगुल. मुंबई महापौर पदाचा महापौर कोण यावरून खल सुरू असतानाच एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजप एकनाथ शिंदे यांच्यात महापौर पदावरून रस्सीखेच सुरू असताच आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा महापौर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई महापालिकेसह राज्यातील एकूण 29 महानगरपालिकांच्या महापौर पदासाठी आज 22 जानेवारी रोजी आरक्षण सोडत निघेल. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला यामध्ये लॉटरी लागण्याची शक्यता आहे. म्हणजे उद्धव ठाकरे हे BMCतील बाजीगर ठरतील. देवाच्या मनात असेल तर उद्धव ठाकरे शिवसेनेचा महापौर होईल, हे उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. तर खरंच देवाच्या मनात आले तर मुंबईचा पुढील महापौर हा शिवसेना उद्धव ठाकरेंचा होईल असे दिसते. BMC निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 65 जागा जिंकल्या आहेत. आता तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 29 जागा खिशात घातल्या आहेत. सर्वाधिक 89 जागा भाजपने जिंकल्या आहेत. 227 सदस्यांचा BMCमध्ये 114 जागांचं मॅजिक फिगर गाठणं आवश्यक आहे. यावेळी महायुतीच्या महापौर बसण्याची हालचाल सुरू असतानाच उद्धव सेनेसाठी आजचा दिवस भाग्यकारक ठरू शकतो. राज्यातील 29 महानगरपालिकेमध्ये महापौर पदासाठी आरक्षण सोडत आज गुरुवारी 22 जानेवारी रोजी निघेल. ही प्रक्रिया आज सकाळी 11 वाजता मंत्रालयात होईल. आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात येईल अशी शक्यता आहे. पण मुंबईत महापौर पदाचे आरक्षण अनुसूचित जमातीचा ST राखीव झाले तर परिस्थितीत पूर्णपणे पलटून जाईल. पर ST प्रवर्गाची आरक्षण सोडत निघाली तर मग उद्धव ठाकरे यांचा शिवसेनेला खरी लॉटरी लागेल. कारण उद्धव सेनेकडे अनुसूचित जमाती प्रवर्गातील नगरसेवक आहे, तर दुसरीकडे सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजप आणि त्यांच्या मित्रपक्ष शिवसेनेकडे अनुसूचित प्रवर्गातील एकही नगरसेवक नाहीत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे ST प्रवर्गाचे 2 नगरसेवक आहेत. BMC प्रभाग क्रमांक 53 मधून जितेंद्र वाळवी तर प्रभाग क्रमांक 121 मधून प्रियदर्शनी ठाकरे हे 2 नगरसेवक आहेत. त्यामुळे बहुमत नसतानाही मुंबई महापौरपद आपसुकच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळेल. पण खुल्या प्रवर्गातील चक्राकार आरक्षण सुरू केल्यास उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला महापौरपद मिळणे अशक्य वाटत आहे. पण जर ST प्रवर्गात आरक्षण सुटले तर मात्र ठाकरे सेनेला बहुमत नसतानाही लॉटरी लागेल, हे तितकेच खरे आहे. यावर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा नवीन बातम्या बघण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा.